नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॅक्टिस सेट 41चा चौथा प्रश्न सोडवणार आहोत। यापूर्वीचे तिन्ही प्रश्न आपण तीन वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। चौथा प्रश्न प्रथम वाचून घेऊया। लताबेन borrowed some money from a bank at a rate of 10 PCPA interest for 2.5 years to start a cottage industries. If she paid 10,250 rupees as a total interest, how much money had she borrowed? म्हणजे लताबेन यांनी एक कॉटेज इंडस्ट्री सुरू करण्यासाठी बँकेतून काही रक्कम 10 PCPA या दराने 2.5 वर्षासाठी कर्जाऊ घेतली। त्यांनी कर्ज फेडण्यासाठी एकूण 10,250 रुपीज व्याज दिले। तर त्यांनी एकूण किती रक्कम कर्जाने घेतली हे आपल्याला काढायचं आहे। म्हणजे आपल्याला याच्यात प्रिन्सिपल काढायचं आहे। सोडूया हा प्रश्न जशाच तसा आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे। आन्सर गिवन डाटा प्रश्नामध्ये काय काय माहिती दिली आपण लिहून घेऊया। गिवन डाटा रेट दिलाय 10 PCPA, रेट आपण आर ने इंडिकेट करतो 10 PCPA। टाइम दिलाय 2.5 वर्ष 2.5 years टाइम किंवा पिरियड टी ने इंडिकेट करतो आपण त्याला 2.5 years। 2.5 म्हणजे 5/2, 2.5 म्हणजे 5/2 years असं लिहू शकतो आपण याला। इंटरेस्ट दिलेला आहे, इंटरेस्ट आय ने इंडिकेट करतो आपण त्याला। इंटरेस्ट दिलेला आहे ₹10,250। ओके, हाऊ मच मनी म्हणजे प्रिन्सिपल काढायचं आपल्याला। प्रिन्सिपल पी ची व्हॅल्यू किती आहे ते आपल्याला काढायचं आहे। वी नो आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे, I = P × R × T / 100। फक्त किमती टाकायच्या दिलेल्या सर्व। I ची व्हॅल्यू = P ची व्हॅल्यू काढायची आपल्याला। R दिलेला आहे 10 PCPA आणि T दिलेला आहे 2.5 म्हणजे 5/2। ओके, आणि अपॉन 100। therefore 10,250 = P × बे 1 बे 5 10 म्हणजे 5 × 5 25 100। ओके, therefore 10,250 = 25/100 P/4। therefore P = 10,250 भागाकारातील 2 इकडे इंटू मध्ये। therefore P = 40 आणि 1000 होतील म्हणजे 41,000 रुपीज। प्रिन्सिपल असल्यामुळे रुपीजमध्ये प्रश्नातले शब्द लिहून टाकायचे। हेन्स लताबेन किती कर्ज घेतलं? बॉरोवेड ₹40,000। समजलं मित्रांनो? धन्यवाद।
चॅनल सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओ तुम्हाला पाहता येईल. धन्यवाद.